नमस्कार मित्रांनो, सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्या भावाची हळद आहे आणि हळदीच्या दिवशी सकाळी पहिला आधी भात काढणीचा म्हणजे गाणे भरले जातात आणि एक वेगळी परंपरा बघू भेटणार आहे आणि लग्नाची गाणी सुद्धा म्हणजे हळदीची गाणी सुद्धा आपल्याला बघू भेटणार आहेत आणि काहीतरी वेगळा बघू भेटणार आहे। ह्यो व्हिडिओ माझ्या मते मोठा होणार आहे पण एक नंबर होईल। तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ नक्कीच तुमका आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा। तर आता सरळ जाऊया चिरेखणी। तर आता आपण आलेले आहोत चिरेखणीवर, बघा मांडव वगैरे सजवलेली मस्तपैकी। तर आता जाऊया सरळ वरती। तर हे बघा सगळी तयारी झालेली आहे। हे बघा मंडावळे वगैरे बांधूक सुरुवात केल्याने या नवऱ्याच्या डोक्यावर। तर इकडे मंडावळे बांधूचं काम चालू आहे आणि तुमका ही काकी दिसताना या काकीच्या हातात ही मुसळात आणि हे बघा इकडे खाली रोवळी आहे आणि त्या रोवळीत अख्खा भात आहे आणि हळद आहे आणि पानात। तर ह्या गोष्टींचा भरपूर असा महत्त्व आहे या हळदीच्या दिवशी आणि आता थोड्याच वेळात हे कार्यक्रम सुरू होईल। पहिली तर आरत केली जात। ही बघा हे नवऱ्याची ही बहीण आहे, मोठी बहीण। इथं पहिली आधी आरत करत नवऱ्याची आणि धेड्याची। तर आता हळूहळू आरत केल्यावर कार्यक्रम सुरू होईल। तर आता कार्यक्रम चालू होईल आणि नक्कीच कमेंट करून सांगा की तुमच्याकडे पण अशीच परंपरा काय, त्याच्यामध्ये काय बदल आहे की सेम अशीच पद्धत आहे काय। तर नक्कीच लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, खरोखर सुंदर असा व्हिडिओ होणार आहे आणि काहीतरी वेगळा बघू भेटणार आपल्या ह्या व्हिडिओतना। तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। भात काढणीचो कार्यक्रम आता झालेलो
आणि आता पुन्हा एकदा नवऱ्याची बहीण आहे ती आरत केली जाणार. ज्या रोळीत आपण भात आणि हळकुंडा बघितला ना ती हळकुंडा फोडली जाणार. आणि आत्ता हळद लावली जाणार. अशी 2 वेळा हळद लावणार, आत्ता एकदा आणि एकदा संध्याकाळी. तर मुहूर्ताच्या भात काढणीचा कार्यक्रम आता झालेलो आणि आता व्हिडिओ ह्यो आपलो कंटिन्यू असो राहणार.
तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओतनं आपल्या काहीतरी वेगळा आणि पारंपरिक बघूक भेटणारा. तर आता सरळ भेटूया संध्याकाळी. तर चला. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा संध्याकाळी वर आलेले आहोत. संध्याकाळी म्हणजे आता 4:30 झालेले आहेत आणि सकाळी घाणे वगैरे भरण्याचा कार्यक्रम सुंदररित्या झालेलो आहे. आणि आत्ता थोड्याच वेळात आपलं हळदीचा पण कार्यक्रम सुरू होईल. ही आपल्या एक वेगळी परंपरा बघू भेटणार आहे या व्हिडिओतनं. तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. अजून कार्यक्रम सुरू नाही झालो. इकडे DJ वगैरे आलेलो आहे, हे बघा. तर मित्रांनो, इकडे हळदीच्या जेवणाची सगळी तयारी होता. ते मटण वगैरे शिजता. आणि हे बघा, इकडे आपले वडे बनतात. हे बघा, आणि इकडे तळूचं काम चालू आहे. हे बघा, तर आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि पहिल्या तर आधी घरातल्या देवखोलीत जाऊया, म्हणजे नवऱ्याच्या घरातल्या देवखोलीत. तर तिकडे कार्यक्रम सुरू झालेलो. तर हे बघा, हो नवऱ्याचा मामा, हो नवऱ्याचा भाव आहे, आणि इकडे भटजी बुवा. तर इकडे काहीतरी विधी चालू आहे त्यांचं. आता पुण्यवचन होईल. तर पुण्यवचनाच्या काहीतरी विधी चालू आहे देवखोलीपासून. तर आपल्याला आता हे पुण्यवचनाचा कार्यक्रम बघू भेटणार आहे. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आता पुण्यवचनाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर हळदी दिवशी आपलं हे पुण्यवचनाचा कार्यक्रम असता. आपल्याला बघू भेटत कशी काय प्रथा असता ती. इकडे आपले भटजी बुवा आलेले आहेत. तर हे बघा, दुर्मिळ होत चाललेला वाजापा. आणि ह्या वाजला कसं मंडप प्रतिष्ठा कुल देवता स्थापना कर्म करिष्ये.
काश्मीरावरून कस्तुरी कर्पूरमलया निगमोद्वर्धनमया रत्नस्नानार्थं प्रतिगृह्यताम् काश्मीरावरून कस्तुरी कर्पूरमलया
ठीक आहे 2 मिनिटं. तर इकडे पुण्यवचनाचो कार्यक्रम झालेलो आणि खरोखर म्हाका ह्यो पुण्यवचनाचो कार्यक्रम बघूक भेटलो आणि तुमका दाखवूक सुद्धा भेटलो. तर खरोखर असं सुंदर असं झालेलो ह्यो कार्यक्रम. तर मित्रांनो, आपण जो सकाळी कार्यक्रम बघितलो ना तो मूर्ताचा भात काढणीचा कार्यक्रम होतो आणि ह्यो आता कार्यक्रम चालू झालेलो आहे तो घाणे भरण्याचा कार्यक्रम आहे. तर बघा काहीतरी वेगळा बघूक भेटतं आपल्याला त्या व्हिडिओतना. तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता इकडे घाणे वगैरे भरून झालेले आहेत आणि आता ह्याच्यानंतर सगळे लेडीज खाली जाऊन मुहूर्तमेढीची आराध करतील. बघा चालू झालेली आहे कार्यक्रम. तर तुमच्याकडे पण अशीच परंपरा हा काय नक्कीच कमेंट करून सांगा.
तर इकडे दाढी करण्याचं विधी चालू झालेलो आणि तुमच्याकडे पण हळदी दिवशी नवऱ्याची दाढी केली जाता काय नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओ आवडलो तर. एक मिनिट जरा सोनू तिकडून सुची नको सुची माईक म्हणलं की ती गडबड करते नाही ह्या म्हणणार ती गाणं
शुभम शुभम